नमस्कार. केमिकल रिएक्शनचे 4-5 प्रकार आहेत. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि आयोगाने आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले याच्या संबंधी ते सुद्धा आपण पाहू. बघा, केमिकल रिएक्शनचे प्रमुख तर 4 प्रकार आहेत. एक आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, कंबाईन होते. दोन पदार्थ कंबाईन होऊन एक पदार्थ बनत असेल त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. डिकम्पोजिशन म्हणजे त्याच्या उलट, म्हणजे एका पदार्थापासून 2-3 पदार्थ तयार होत असेल त्याला आपण डिकम्पोजिशन म्हणत असतो, अपघटन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे एका पदार्थाची जागा दुसरा कोणता तरी पदार्थ घेतो त्याला आपण डिस्प्लेसमेंट. तशाच प्रकारे डबल डिस्प्लेसमेंट असते. तर एक एक करून आपण 4ही रिएक्शन आपण पाहू. पहा, सर्वात पहिले संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन. जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन एकच उत्पादित पदार्थ तयार होतो, एकच उत्पादित तयार होतो त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. म्हणजे 2 पदार्थ कंबाईन होऊन एक पदार्थ बनला त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार. ठीक आहे. तसं आता ए आणि बी एकत्र येऊन एबी बनला. उदाहरणासाठी अमोनिया. अमोनिया ही गॅसच्या रूपामध्ये आपल्याला अमोनिया सापडते. या अमोनियापासून आपण युरिया बनवत असतो. युरिया हे खत आहे. आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचा वापर होतो, परंतु हा युरिया अमोनियापासून बनतो. आणि अमोनिया कुठून बनतो तर नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस एकत्र करून बनत असतो. लक्षात. आता हा जो अमोनिया असतो, आता हा जो अमोनिया आहे याच्यामध्ये नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस एकत्र येऊन एकच पदार्थ बनला अमोनिया. याला आपण काय म्हणणार, कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार. ठीक आहे. त्याचप्रकारे चुना असतो. आता खेडेगावामध्ये बघा, मातीचे घर आता तरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना जी आहे, तर घरकुल योजनेद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये ते विटा सिमेंटची घरं बनलेली आहे. परंतु सुरुवातीला मातीची घरं होती आणि मातीच्या घरांना दिवाळीमध्ये पेंट करायचा, भिंतींना पेंट करायचा राहिला की मग चुन्याचा पेंट करायचे. तर माझे बाबा भरपूरदा, आता आमच्या खेड्यामध्ये जे घर आहे तर ते मातीच्या भिंती असायच्या, तर तेव्हा सुरुवातीला आम्ही म्हणजे बाबा काय करायचे, चुन्यानीच पेंट करायची भिंती. आणि ते पण ते आता जसं फवारणीचा पंप असतो ना, आता एवढ्या मोठ्या घराला एकट्याने चुना मारत बसाल 2 दिवस लागायचे. तर माझे बाबा स्मार्ट थोडं काम करायचे. ते काय करायचे, जे फवारणीचा पंप असतो ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचे, त्याच्यामध्ये हा चुन्याचा गाळून चुना पण टाकायचा, त्याच्यामध्ये रंग टाकायचे आणि बढियापैकी फवारणी करून द्यायचे घराची. बढियापैकी रंग होऊन जात होता. म्हणजे ज्या गोष्टीला 2 दिवस लागायचे तर ते 2-3 तासामध्ये करून टाकायचे. असो. तर हा जो रिएक्शन आहे, तर हा जो चुना असतो ना, कॅल्शियम ऑक्साईड त्याला आपण म्हणत असतो. हा चुना आपण पाण्यामध्ये टाकला की कॅल्शियम हायड्रोक्साईड बनते. ठीक आहे. म्हणजे एक चुना आणि पाणी एकत्र केलं की त्याच्यामधून गॅस पण बाहेर निघते, थोडीशी गरम पण होते. ही रिएक्शन आहे ती. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकत्र केलं तर कॅल्शियम हायड्रोक्साईड बनते. ही पण काय झालं, 2 पदार्थ एकत्र येऊन एक पदार्थ बनला, कंबाईन झाले, कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. त्याचप्रकारे प्लास्टर ऑफ पॅरिस तुम्ही पाहिलं असणार. प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती पण बनतात. प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी पण, घराची पीओपी बनते. बँडेज म्हणजे एखादी फ्रॅक्चर वगैरे झालं की पायाला बँडेज लावतात किंवा हाताला बँडेज लावतात. तर पहिले ते पावडर असते त्याला पाण्यामध्ये एक मिसळवतात आणि त्या कपड्यावर लावतात. अशा प्रकारे मग तो जे प्लास्टर ऑफ पॅरिसचं जे पावडर असते ते कडक बनून जाते. म्हणजे हे प्लास्टर ऑफ पॅरिसचं पावडर, कॅल्शियम सल्फेट CaSO4.12H2O, अर्धा H2O. तुम्हाला इथे H2O, पण पावडर तर एकदम कोरडं असते. इथे H2O कसा, पाणी कसं, तर हे जे पाणी असते ना हे क्रिस्टलाइन रूपामध्ये असते, द्रव रूपामध्ये नसते. हे पाणी क्रिस्टलाइन रूपामध्ये असते. ठीक आहे. तर हे जे पावडर असते, पावडरचा फॉर्म्युला हा आहे, कधी पण विचारला जाऊ शकतो, पाठ करून ठेवून द्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पावडरमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तर मग काय बनते, ते जिप्सम बनते. म्हणजे बँडेज करण्याआधी ते पावडर आणतात, ते नर्स लोक पावडर आणतात, त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि मग त्या कापडाला असं वरून लावतात. थोड्या वेळानंतर मग ते कडक येऊन जाते. सुरुवातीला ते प्लास्टर ऑफ पॅरिस होतं, त्याच्यानंतर मग ते जिप्सम बनला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं सिमेंट, घर बांधण्यासाठी सिमेंट मोठ्या प्रमाणात वापर होतो. सिमेंटमध्ये पाणी टाकलं की मग ते कॉन्क्रीट बनते. ठीक आहे. ते सिमेंटचा फॉर्म्युला काय आहे, 3 ट्राय कॅल्शियम ऑक्साईड आणि अल्युमिनियम Al2O3, अल्युमिनेट त्याला आपण म्हणत असतो. तर ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट हा त्याचा रासायनिक नाव समजायचं. हे एक प्रकारे सिमेंट आहे. याच्यामध्ये फक्त का कॅल्शियम ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड म्हणजे अल्युमिनेट हे 2च असतात का, नाही. सिलिकॉन ऑक्साईड पण असतो, फेरस ऑक्साईड पण असतो थोड्या प्रमाणामध्ये, तेव्हा जाऊन ते सिमेंट बनते प्रॉपर. ठीक आहे. तर आपलं सिमेंट कोणतं आहे, तर 3CaO.Cl2O3 हे काय आहे, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर काय बनते, कॉन्क्रीट बनते. म्हणजे काय झालं रूपांतर, ट्राय कॅल्शियम ऑक्साईड .6H2O.
ठीक आहे. तर हे कॉन्क्रीटचा फॉर्म्युला झाला. हा जिप्समचा फॉर्म्युला काय झाला, इथे हाफ होता. प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये CaSO4.12H2O, तर जिप्सम मध्ये CaSO4.2H2O. हे फॉर्म्युले थोडे लक्षात असू द्या, कधी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. विचारला नाहीये परंतु विचारला जाऊ शकतो. ही झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. राज्यसेवा 2014 मध्ये प्रश्न आलेला पण होता. काय प्रश्न होता, तर सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कोणत्या घटकांपासून होते? कॅल्शियम ऑक्साईड हो, चुनाचा आहे एक प्रकारे. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुना. सिलिकॉन ऑक्साईड हो. अल्युमिनियम ऑक्साईड हो. हे तिन्ही पाहिजे असतात. फेरस ऑक्साईड पण पाहिजे, इथे दिलेलं नाहीये परंतु हे तिन्ही पाहिजेत, म्हणजे पहिलेच ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड पाहिजे का नाही, मॅग्नेशियम क्लोराईड पाहिजे का नाही, मॅग्नेशियम ट्रायक्लोराईड, पेंटाक्लोराईड, हे काहीच नाही पाहिजे. तर हे आपलं पहिलं ऑप्शन. राज्यसेवा 2019 मध्ये प्रश्न आलेला. काय प्रश्न होता, खालीलपैकी कोणती अभिकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात? अमोनिया, आताच मी तुम्हाला सांगितलं की अमोनिया कसा तयार होतो. अमोनिया म्हणजे NH3 खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारतात. अमोनियापासून युरिया वगैरे भरपूर काही बनू शकते, फक्त हेच नाही. तर हा कसा बनतो, तर नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस या दोघांना एकत्र केल्यानंतर अमोनिया बनत असतो. ठीक आहे. म्हणजे हे दोघं एकत्र येऊन कंबाईन झाले आणि NH3 बनला, कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर अमोनिया, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन पाहिजे, म्हणजे ब आपल्याला पाहिजे. आपल्या ऑप्शन मध्ये ब असला पाहिजे. इथे ब आहे, इथे ब आहे, हे ब आहे, हे ऑप्शन गेले. बस असंच बनतो का अमोनिया? याच्या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या पद्धतीने बनत नाही का? बनतो. बघा आता ही जी पद्धत आहे, आता बघा हे पहिलं ऑप्शन बघा, NH4Cl अमोनियम क्लोराईड म्हणतो. याच्यामध्ये पण अमोनियम आहे ना, पण एक जर काय हायड्रोजन बाहेर निघाला तर अमोनिया बनू शकतो ना याच्यामधून पण, म्हणजे हे पण आपल्या ऑप्शन मध्ये असायला पाहिजे. एक आता लॉजिक जाऊ. आता हे ऑप्शन आपलं कटलं, आता ह्या तिनामधून आपल्याला निवडायचं आहे, तर आता थोडं लॉजिक पण लावावं लागेल. आता हे एवढ्या डीप मध्ये आपण अभ्यास करत नाही, परंतु अशा केसमध्ये मग आपल्याला थोडं लॉजिक लावून, थोडं डोकं लावून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. एक एक ऑप्शन इलिमिनेट करत जायचं. आता अमोनियम क्लोराईड नावातच अमोनियम आहे, म्हणजे साहजिक आहे याच्यामधून काही ना काही करून आपण अमोनिया बाहेर काढू शकतो. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे इथे आहे, इथे आहे, म्हणजे हे गेलं, म्हणजे 1 आणि 4 याच्यामध्ये आपलं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बघा, कॅल्शियम कार्बोअमाइड, याला आपण कॅल्शियम कार्बोअमाइड म्हणतो, मला चेक करू द्या. आणि पाणी याच्यापासून अमोनिया मिळतो का, तर हे आपल्याला कन्फर्म माहित नाही. तर मग अशा केसमध्ये आपण काय करायचं, पहिला आणि चौथ्यामध्ये एक उत्तर मारायचं. ठीक आहे, तुक्का मारायचा एक. कमीत कमी 2 ऑप्शन आपण एलिमिनेट केले ना, आता 50-50% चान्स आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये आता प्रश्न आलेला आहे, आपण अभ्यास नाही केला, परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, तर आता आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. एक तर आपल्याला माहित आहे की नायट्रोजन आणि हायड्रोजन हे दोघांना एकत्र करून अमोनिया बनतो. त्याचप्रकारे अमोनियम क्लोराईड त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकला किंवा NaOH टाकला, सोडियम हायड्रॉक्साईड टाकला, तरी सुद्धा NH3 हा बाहेर निघू शकतो. ठीक आहे, अमोनिया आपल्याला तयार होऊ शकतो. थोडं डिटेलमध्ये पुढच्या याच्यात आहे. आता याचं उत्तर काय आहे पहिले तुम्हाला सांगतो. याचं उत्तर काय आहे, तर 4थ्या नंबरचं अ, ब आणि क, म्हणजे याच्यापासून सुद्धा अमोनिया मिळतो. कसा मिळतो पहा. हॅबर-बॉश प्रक्रिया म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजनला एकत्र करून अमोनिया बनतो, तर या प्रक्रियेला काय म्हणतो, हॅबर प्रक्रिया म्हणतो. त्याच्यानंतर सायनामाइड सी, कॅल्शियम सायनामाइड C2, याला आपण काय म्हणतो, सायनामाइड, कॅल्शियम सायनामाइड. तर सायनामाइड प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, याच्यामध्ये सुद्धा आता जसं आता कशा प्रकारे बनते हे काही गरजेचं नाहीये, तरी पण आता इथे लिहिलं आहे तर वाचून दाखवतो मी. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बनला एकत्र करून कॅल्शियम कार्बोनेट बनते. कॅल्शियम हे मोनॉक्साईड झालं, याला काय नाव आहे मलाही माहिती नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये नायट्रोजन टाकला की कॅल्शियम सायनामाइड बनतो. या कॅल्शियम सायनामाइड मध्ये पाणी टाकलं, हेच आपल्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये पण होतं तसं. हे बघा, कॅल्शियम सायनामाइड आणि पाणी, कॅल्शियम सायनामाइड आणि पाणी हे टाकून सुद्धा अमोनिया बनते.
कॅल्शियम सायनामाइड असा बनतो, त्याच्यामध्ये पाणी टाकलं की मग अमोनिया वेगळा निघतो आणि कॅल्शियम कार्बोनेट वेगळा निघतो. या पद्धतीने सुद्धा अमोनिया तयार होतो. थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, लंबी प्रोसेस आहे, परंतु होतो. ठीक आहे, सायनामाइड प्रोसेस म्हणतो. प्रयोगशाळेमध्ये अमोनियम क्लोराईड त्याच्यामध्ये NaOH किंवा CaOH/2 हे जरी टाकलं ना तरी पण अमोनिया वेगळा निघतो, NaCl वेगळा निघतो आणि पाणी वेगळं निघते. म्हणजे या पण पद्धतीने अमोनिया तयार होतो, सगळ्याच पद्धतीने अमोनिया तयार होतो. ठीक आहे, आता कॉम्बिनेशन रिएक्शन आपण पाहिली. आता आपल्याला डिकम्पोजिशन रिएक्शन पाहिजे आहे. म्हणजे कसं, त्याच्या उलट दोन पदार्थ एकत्र येऊन कंबाईन झाले, कॉम्बिनेशन रिएक्शन त्याला आपण म्हणतो. आता एका पदार्थापासून 2-3 पदार्थ तयार होत असेल तर त्याला डिकम्पोजिशन म्हणणार. डिकम्पोज होत आहे ना, तो थोडा थोडा नष्ट होत आहे, कमी कमी होत आहे. अपघटन अभिक्रिया, एकाच संयुगाचे अपघटन होऊन 2 किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादिते तयार होत असेल त्याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतो. AB पासून A आणि B वेगळा बनला म्हणजे डिकम्पोज झाले ते. ठीक आहे, जसं ज्या प्रकारे जे आपला भाजीपाला वगैरे असते तर आपण जमिनीमध्ये टाकून देतो, फेकून देतो, तर डिकम्पोज होते. किंवा कोणताही प्राणी किंवा झाड वगैरे मरण पावलं तर ते जमिनीमध्ये कुजून जाते ना, ते एकदम डिस्ट्रॉय होऊन जाते, त्याला आपण डिकम्पोजिशन म्हणत असतो. अशाच प्रकारे हे डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. जसं कॅल्सिनेशन प्रोसेस, कॅल्सिनेशन मध्ये काय करतात, जसं कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी. कॅल्शियम कार्बोनेट काय आहे, चुनखडी आहे. चुनखडीपासून आपण चुना बनवू शकतो. याला खूप गरम करावं लागते, खूप गरम करावं लागते. मग त्याच्यानंतर ह्या कार्बोनेटचं रूपांतर ऑक्साईडमध्ये होते, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ती गॅस जी आहे ती बाहेर निघते. हा कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे आपला चुना कशापासून बनतो, तर आपल्या चुनखडीपासून, कॅल्शियम कार्बोनेट पासून. पण त्याला गरम करावं लागते आणि याचे मग 2 तुकडे होते, कॅल्शियम ऑक्साईड वेगळा आणि कार्बन डायऑक्साईड वेगळं, म्हणजे डिकम्पोज झाला. हे डिकम्पोजिशन रिएक्शन, याला आपण कॅल्सिनेशन प्रोसेस म्हणत असतो. ठीक आहे, हे जे आहे हे आपण मेटल अँड ओअर्स या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं, कशा प्रकारे कॅल्सिनेशन होते. रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन अशी 2 पद्धती पाहिल्या होत्या आपण. त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी सुरुवातीला, आता तरी कलर फोटोग्राफी आहे, परंतु सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती. त्याच्यामध्ये काय करायचे, तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असणार की हिरो असतो, तो फोटो क्लिक करतो, मग आपल्या रूम मध्ये म्हणजे आपल्या त्याचे ते फोटोग्राफीची रूम असते, भरपूर सारं पाणी असते, गुलाबी कलरचं, निळा कलरचं, त्याच्यामध्ये असा कागद टाकतो आणि मग असा फोटो बरोबर दिसते, मग त्याला वाळवायला टाकतो. तर ते जे केमिकल होतं त्याच्यामध्ये कोणतं पावडर टाकलेलं होतं, तर हे सिल्वर ब्रोमिन. Ag म्हणजे सिल्वर ब्रोमिन. ठीक आहे, तर हे सूर्यप्रकाशामध्ये जर का ठेवलं तर याच्यामधला ब्रोमिन गॅस ही उडून जाते आणि उरतो काय, तर फक्त सिल्वर उरतो. अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसतो. म्हणून बघा तो हिरो काय करतो, त्या फोटोला त्या टांगतो, ज्या प्रकारे आपण कपडे टांगतो ना वाळू घालण्यासाठी, त्याच प्रकारे ते फोटो सुद्धा तो चिमट्याने अशी टांगून देतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये UV लाईट, तिथे लाल लाल प्रकाश असतो हा त्या रूम मध्ये, तर त्या UV लाईट काय करतो, तर ब्रोमिनला बाहेर काढून देतो आणि उरतो काय, तर फक्त सिल्वर उरतो. आणि अशा प्रकारे मग तिथे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी तयार होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये बघा काय होत आहे, सिल्वर ब्रोमिनचं रूपांतर सिल्वर वेगळा निघत आहे, ब्रोमिन गॅस वेगळी निघत आहे, म्हणजे डिकम्पोज होत आहे. ही सुद्धा एक प्रकारे डिकम्पोजिशन रिएक्शन झाली. ठीक आहे, त्यानंतर सेंद्रिय कचऱ्यांचे विघटन होणे आणि जैविक वायू तयार होणे, हे पण एक प्रकारे डिकम्पोजिशनचं उदाहरण आहे. कॉम्प्लेक्स पदार्थाचे रूपांतर सिंपल याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर जसं आता आपण अन्न जे खातो, जे आपण अन्न खातो तर त्याचं पण रूपांतर मग बारीक बारीक तुकडे होते, शुगरमध्ये रूपांतर होईल त्याचं, मग त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होईल, तुकडे तुकडे होते, म्हणजे डिकम्पोज होत आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोलिसिस मध्ये पण पहा, पाण्यापासून आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस वेगवेगळी काढू शकतो. म्हणजे हे H2O आहे, याच्यापासून आपण हायड्रोजन गॅस वेगळी आणि ऑक्सिजन गॅस वेगळी काढू शकतो. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून, म्हणजे एकाचे 2 तुकडे केले म्हणजे डिकम्पोजिशन केलं. इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून आपण डिकम्पोजिशन करतो. त्याच प्रकारे सोडियम, जे मीठ आहे आपलं, जे आपण भाजीमध्ये टाकतो, आपल्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिठाचा वापर आपण करतो. ते मीठ म्हणजे काय, तर NaCl. आपल्या समुद्राच्या पाण्यामध्ये NaCl, MgCl2 जास्त प्रमाणात असते, म्हणून समुद्राचं पाणी खारट असते. हे जे NaCl आहे, त्या NaCl पासून पण आपण सोडियमला वेगळं करू शकतो आणि क्लोरीन गॅसला वेगळं करू शकतो. म्हणजे डिकम्पोज, इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून त्यांना आपण डिकम्पोज करू शकतो. ठीक आहे, ही सगळी उदाहरणं डिकम्पोजिशन रिएक्शनची आहे. ठीक आहे, आता याच्यावरती आलेले प्रश्न पहा तुम्ही. बघा, राज्यसेवा 2019 मध्ये आलेला प्रश्न पहा की कॅल्सिनेशन प्रक्रियेतून रिकामी जागा बाहेर पडते. काय बाहेर पडते, कॅल्सिनेशन प्रक्रिया म्हणजे काय, कार्बोनेटचं रूपांतर कशामध्ये होते, तर ऑक्साईडमध्ये होते, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये होणे, त्याला आपण कॅल्सिनेशन रिएक्शन म्हणतो. आणि सोबत काय, कोणती गॅस, तर कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होते, उडून जाते ती. वरचा एरो दाखवला म्हणजे उडून गेली ती. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय तयार होते, कॅल्शियम
कार्बन डायऑक्साईड, तर इथे काय फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. अगदी बरोबर आहे. ओनली H2O. H2O तयार होतो का इथे? नाही, हे चुकीचं आहे. H2S तयार होतो का? हे पण चुकीचं आहे. डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ वर असं काही नाही. कार्बोनेटचं रूपांतर ऑक्साईडमध्ये करायचं झालं तर CO2 गॅस तयार होणार. ठीक आहे, तर ऑप्शन कोणता? पहिलं. कॅल्शियम कार्बोनेटला लाईमस्टोन पण म्हणतो, चुनखडी. चुनखडी म्हणजे लाईमस्टोन. त्यानंतर पहा, ग्रुप बी 2019 मध्ये आलेला प्रश्न पहा. काय प्रश्न आहे? आता हा प्रश्न पाहिला असं वाटतं आपल्याला की खूप कठीण लेवलचा प्रश्न आहे, परंतु एकदम सोपी प्रश्न आहे हा. तुम्ही पहा, वाचा. जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेकंदाकरिता प्रवाहित केला तर काय होईल म्हणते. आता हे अशा प्रकारे विचारला की असं वाटतं आपल्याला की हा प्रश्न कुठून आणला काय, परंतु हा प्रश्न याच्यामध्ये हे करंट किती आहे आणि किती सेकंदासाठी केला हे काही गणित काही नाही. याच्यामध्ये सरळ काय सांगितलं की NaClचं इलेक्ट्रोलिसिस केलं तर काय बनतो? Na बनतो आणि क्लोरीन गॅस बनते. ठीक आहे, Na बनतो आणि क्लोरीन गॅस बनते. तर बघा, आता इथे काय म्हणलेलं आहे की आता हे रिएक्शन बॅलन्स आहे का पाहावर. इकडे सोडियम 1 आहे, इकडे सोडियम 1 आहे, इथे क्लोरीन 1 आहे, इथे क्लोरीन 2 आहे. नाही, इथे आपल्याला 2 करावं लागेल, मग इथे सोडियमला पण इथे 2 करावं लागेल. आता ही रिएक्शन बॅलन्स आहे. पहा, आता NaClचं रूपांतर सोडियम आणि क्लोरीन मध्ये होते. आता आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की सोडियमचं वजन किती आहे, तर 23. त्याचं मोलिक्युलर वेट किती आहे, तर 23. आणि क्लोरीनचं किती आहे, तर 35.5 AMU. किती तयार होईल? तर पहा ना, पहिलं ऑप्शन काय आहे की 23 ग्राम सोडियम ऍनोडवरती निक्षेप होईल, म्हणजे रिड्यूस होईल, तिथे तयार होईल. निक्षेप होणे म्हणजे तयार होणे. तर 23 ग्राम सोडियम ऍनोडवरती तयार होते आणि 35.5 ग्राम क्लोरीन गॅस कॅथोडवरती तयार होते. आता मला सांगा की NaCl याला तुकडे केले मी आणि काय बनलं? Na बनलं आणि Cl. आता हे क्लोरीन गॅस आहे, परंतु आपण फक्त Clच लिहू इथे आपण, कारण एकच आहे ना इथे एकच मोल आहे ना. NaCl याचे 2 तुकडे झाल्यावर काय बनणार? Na बनणार आणि Cl बनणार. Naचं वजन किती आहे? सोडियमचं वजन किती आहे? 23. आणि क्लोरीनचं वजन किती आहे? 35.5. ठीक आहे, म्हणजे 23 सोडियम भेटायला पाहिजे आणि क्लोरीन गॅस किती? 35.5 भेटायला पाहिजे, नाही का. आता ऍनोडवरती काय भेटणार आणि कॅथोडवरती काय भेटणार, बस हाच एक फंडा आहे. आता बघा, जे ऍनोड असते, आता मी इथे छोटीशी डायग्राम काढतो. इलेक्ट्रोलिसिस. आता हे 2 काय आहे? कार्बन रॉड आहे, ग्राफाईटची रॉड आपण त्याला म्हणतो. इथे काय, त्याला बॅटरी जोडली. बॅटरीची जी कॅपवाली जी टोपी निघते ना बाहेर, त्याला पॉझिटिव्ह भाग म्हणतो आपण त्याला, आणि याला काय म्हणतो? निगेटिव्ह भाग म्हणतो. आता पॉझिटिव्ह भाग ज्याला जोडलेला असतो त्याला आपण ऍनोड म्हणत असतो, ऍनोड. आणि ज्याला निगेटिव्ह भाग जोडलेला असतो त्याला आपण कॅथोड म्हणत असतो. म्हणजे कॅथोड काय आहे? निगेटिव्ह भाग आहे, आणि ऍनोड काय आहे? पॉझिटिव्ह भाग आहे. आता मला सांगा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतील की निगेटिव्ह एकमेकांना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह ना. आता सोडियम Na आणि Cl हे वेगळे झाले तर काय बनणार? सोडियम पॉझिटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह असंच बनणार ते. आता हा सोडियम पॉझिटिव्ह आहे तर कोणाकडे जाणार? हा निगेटिव्ह कडे जाणार. निगेटिव्ह कोणता आहे? तर कॅथोड आहे. तर सोडियम हा कॅथोड वरती तयार होणार आणि क्लोरीन गॅस ही ऍनोड वरती तयार होणार. ठीक आहे, तर असं कुठे दिसते का पहा. 23 ग्राम सोडियम ऍनोड वरती, नाही, सोडियम जो आहे तो कॅथोड वरती तयार व्हायला पाहिजे. तर 23 ग्राम सोडियम कॅथोड वरती, हे बरोबर आहे. आणि 35.5 ग्राम क्लोरीन गॅस ऍनोड वरती तयार होईल. हे ऑप्शन बरोबर आहे. तिसरं पण ऑप्शन तर सारखंच दिसत आहे, पहावर. 23 ग्राम सोडियम कॅथोड वरती आणि 17.5 ग्राम, नाही 17.5 नाही 35.5. ठीक आहे, हे चुकीचं आहे. इथे 71 लिहिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. ऑप्शन कोणतं येणार आपलं? दुसरं. सोपी प्रश्न आहे हा, हे कठीण नाही. राज्यसेवा 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न की खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते? तर हे काय आहे? पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्साईड हे एक मोठा पदार्थ आहे. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मध्ये झालं. म्हणजे एकाचं रूपांतर 2 झालं. म्हणजे काय झालं? इथे डिकम्पोजिशन झालं. तर रिएक्शन कोणती असणार? उष्मदाही म्हणजे काय? उष्णता देणारी. एक्झोथर्मी काय इथे नाही. इथे तर काय लिहिलेलं आहे? इथे हीट ट्रायंगल काढलेलं नाही. इथे ऍरोच्या खाली ट्रायंगल काढला म्हणजे इथे हीट दिली गेलेली आहे.
उष्मदाही नाहीये, ती उष्मग्राही आहे. उष्णता त्याला ग्रहण करावी लागते तेव्हा कुठे रिएक्शन होते, हे चुकीचं आहे. दुसरं, विस्थापित डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे का, हे अजूनपर्यंत पाहिलं पण. अपघटन रिएक्शन आहे का, हा अपघटन रिएक्शन आहे. डिकम्पोजिशन होत आहे, एकाचे 2 तुकडे होत आहे, त्याला डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार. त्यानंतर प्रकाश रासायनिक अभिक्रिया, फोटो केमिकल रिएक्शन आहे काही, प्रकाशाचा इथे कुठं वापर केला जातो नाही, अपघटन रिएक्शन आहे. म्हणजे ओनली सी, पहिलं ऑप्शन. ठीक आहे. आता आपण पाहू डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आतापर्यंत कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन पाहिलं, आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन पाहू. विस्थापन अभिक्रिया. बघा, विस्थापन नावातच आहे, विस्थापित करते, एकाची जागा दुसरा कोणतरी घेत आहे. म्हणजे जास्त क्रियाशील मूलद्रव्य हे कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेते, याला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. उदाहरणासाठी मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. पहा, एक 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 भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये काय, कॉपर सल्फेटचं द्रावण घ्यायचं. कॉपर सल्फेटचं द्रावण त्याच्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये खिळा टाकला. खिळा म्हणजे काय, लोखंड. तर थोड्या वेळाने काय होईल ना, जेवढा खिळा त्या कॉपर सल्फेटमध्ये बुडालेला आहे त्याच्यावरती ना असा लाल लाल रंग येईल. कॉपरचा कसा रंग येतो, कॉपरचा बघा थोडा तपकिरी रंग असतो, तशाच प्रकारचा रंग या खिळ्याच्या खालच्या बाजूला येईल जेवढा तो डुबलेला आहे. म्हणजे काय, तर त्या खिळ्याच्या अवतीभोवती कॉपर जमा झालेला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लोखंडाची जागा कॉपरने घेतली असं त्याचा अर्थ होतो, किंवा कॉपरची जागा लोखंडाने घेतली. पहा, जेव्हा कॉपर सल्फेटमध्ये लोखंड आपण टाकला तर काय करतो, हा लोखंड जास्त रिएक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे हा काय करतो, हा कॉपर लोखंडापेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे, बिचारा कमजोर आहे. हा लोखंड काय करतो, त्याला लाथ मारून बाहेर काढतो, चल निघ तू बाहेर म्हणून, आणि कॉपरच्या जागी स्वतः जाऊन बसतो आणि फेरस सल्फेट बनवतो. आणि हा जो रंग, आणि हा कॉपर बिचारा ह्याच्यावरती जाऊन बसतो, आणि या द्रावणाचा रंग बदलला. पहिले रंग बघा याच्यामध्ये कसा दिसतो, थोडा निळा टाईपचा रंग दिसतो. आता द्रावणाचा रंग थोडा हिरव्या टाईपचा झाला. ठीक आहे. म्हणजे द्रावणामधला कॉपर सल्फेट, कॉपरला लोखंडाने बाहेर काढलं. द्रावणामधला जो कॉपर आहे, कॉपर सल्फेट मधला, त्याची जागा कोणी घेतली, लोखंडाने घेतली, आणि हा रंग बदलला. म्हणजे पहिले हा कॉपर सल्फेट होता, आता काय बनला, हा फेरस सल्फेट बनला. ठीक आहे. एकाची जागा दुसऱ्याने घेतली म्हणजे डिस्प्लेसमेंट केलं एकाने, याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, विस्थापित अभिक्रिया. ठीक आहे. आता कोण जास्त रिएक्टिव्ह असतो हे आपल्याला कसं माहित. आता मी सांगितलं म्हणून तुम्हाला समजलं की लोखंड हा जास्त रिएक्टिव्ह आहे, कॉपर हा कमी रिएक्टिव्ह आहे. परंतु हे पाठही करावं लागणार ना, कोणते जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणते कमी रिएक्टिव्ह आहे. जसं याच्यामध्ये सर्वात जास्त झिंक रिएक्टिव्ह असतो, त्याच्यानंतर लोखंड, त्याच्यानंतर लीड पीबी, त्याच्यानंतर कॉपर. ठीक आहे. लोखंड हा जास्त रिएक्टिव्ह आहे कॉपरपेक्षा. लक्षात, हे पाठ करायचं आहे. तर आपल्याजवळ एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे पहा. बघा, इंग्लिशमध्ये ट्रिक आहे, एकमेव अशी ट्रिक आहे जी इंग्लिशमध्ये आहे. ऑलरेडी ही होती इंटरनेटवरती, त्याच्यामुळे मी जशाच तशी मी घेतली. बघा, प्लीज स्टॉप कॉलिंग मी. झेब्रा एक काय असतो ना, झेब्रा असतो. तर सगळेजण त्याला चिडवतात की बाबा तू खूपच केअरलेस आहे, तू काही काळजी घेत नाही. तर झेब्रा काय म्हणतो की तुम्ही मला तुम्ही बोलण्यापेक्षा स्वतःवरती लक्ष द्या. मला तुम्ही 4 गोष्टी सांगण्यापेक्षा तिकडे कॉपरचं रूपांतर कशा प्रकारे जे सोनं आहे, सोन्याला कॉपरने कशा प्रकारे वाचवलं याच्याकडे लक्ष द्या, असं त्या ट्रिकचा अर्थ होतो. बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो मी की प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. इन्स्टीड, त्यापेक्षा तुम्ही काय करा, इन्स्टीड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्ह गोल्ड. म्हणजे तुम्ही मला केअरलेस झेब्रा म्हणण्यापेक्षा कशा प्रकारे कॉपरने सोन्याला वाचवलं त्याचा अभ्यास करा, की त्याच्याकडे लक्ष द्या, असं त्याचा अर्थ होते. बघा, प्लीजचा पी वरून काय तो पोटॅशियम, सर्वात जास्त रिएक्टिव्ह पोटॅशियम. त्याच्यानंतर एस वरून काय तो सोडियम. ठीक आहे. त्याच्यानंतर CAL, कॅल वरून काय तो कॅल्शियम. सर्वात म्हणजे हळूहळू आता रिएक्टिव्हिटी कमी होते. सर्वात जास्त रिएक्टिव्ह पोटॅशियम, त्याच्यानंतर मग सोडियम, त्याच्यानंतर कॅल्शियम, त्याच्यानंतर M वरून मॅग्नेशियम, त्याच्यानंतर A वरून अल्युमिनियम, त्याच्यानंतर CAR वरून कार्बन. ठीक आहे. Z वरून झिंक, त्याच्यानंतर I वरून आयरन, T वरून टीन, LE वरून काय होतं, लीड. ठीक आहे, लीड PB, टीन म्हणजे SN कथिन. त्याच्यानंतर H वरून काय तो हायड्रोजन, कॉपरचा तर कॉपरच असतो. S वरून सिल्वर आणि गोल्ड. बघा, गोल्ड सर्वात कमी रिएक्टिव्ह आहे, म्हणजे रिएक्शन करतच नाही मुळात कोणासोबत, केली तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये करतो. त्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह सिल्वर असतो, त्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह कॉपर असतो. हळूहळू मग रिएक्टिव्हिटी वाढते. सर्वात जास्त रिएक्टिव्ह पोटॅशियम,
उघड्यावरती ठेवा तुम्ही जळायला लागतो तो, एवढा रिॲक्टिव्ह असतो तो. सोडियम सुद्धा ठीक आहे, पाण्यामध्ये तुम्ही टाका एकदम एकदम त्याचा स्फोट होतो, एवढा भयानक सोडियम असतो. ठीक आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो. पुढे जाऊया. आता ज्या प्रकारे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होती त्याच प्रकारे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे कसं, एक रिॲक्शन पहा. याच्यामध्ये कसं कॉपर क्लोराईड आहे आणि दुसरीकडे पोटॅशियम आयोडाईड आहे. हा आयोडीन काय करतो, क्लोरीनची जागा घेतो आणि क्लोरीन आयोडीनची जागा घेतो, एकमेकांच्या जागी ते जातात. डबल डिस्प्लेसमेंट झालेला आहे बघा. कॉपर आयोडाईड बनलं आणि तिकडे पोटॅशियम क्लोराईड बनलं, म्हणजे आयोडीनची जागा पोटॅशियम क्लोरीनने घेतली आणि क्लोरीनची जागा आयोडीनने घेतली. याला आपण काय म्हणतो, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दोन्ही बाजूने विस्थापित होते. या अभिक्रियेमध्ये अभिकारकांची आयनांची अदलाबदल होऊन प्रेसिपिटेशन बनत असते. प्रेसिपिटेशन, जसं प्रेसिपिटेशन हा शब्द कसं बघा, आपण आंघोळ करतो, अंगाला साबण लावतो, मग पाणी टाकतो अंगावरती, जिथून आपल्या त्या बाथरूम मधून पाणी बाहेर निघते ना, तिथे बघा असं साबणीचा थोडासा फेस जमा झालेला दिसतो. जर का तुम्ही सायन्सचे स्टुडंट नसाल, जर का तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल तर 11वी 12वी मध्ये तुम्ही भरपूर अशा केमिकल रिॲक्शन केल्या असणार. प्रेसिपिटेशन असं त्या पदार्थासारखं प्रेसिपिटेशन बनते. 2-3 पदार्थ टाकले की ते बनते. आता ज्यांनी नाहीच पाहिलं आहे ते, तर मग हे साबणीचं उदाहरण त्यांच्यासाठी. आंघोळ करताना जी साबण आपण फेस वगैरे येतो, पण जिथून पाणी बाहेर निघते आंघोळीचं पाणी, तर तिथे थोडंफार साबणीचं ते जमा झालेलं असते. ते कसं दिसते, त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो. ठीक आहे, तशाच प्रकारचं प्रेसिपिटेशन दिसते. पहा, जाऊया आपण पुढे. आता हे झाले 4 प्रकारचे रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे 2 कंबाईन होतात आणि एक पदार्थ बनतो, त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर एकापासून 2 पदार्थ तयार होणे. डिकम्पोजिशन म्हणतो त्याला आपण. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर एकाच्या जागी एकाची जागा दुसरा कोणतरी घेत आहे. आणि डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर दोन्ही एकमेकांची जागा अदलाबदली करत आहे, त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट म्हणतो. याच्या व्यतिरिक्त आणखी एक रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. म्हणजे उष्मदाही आणि उष्मग्राही. उष्मदाही म्हणजे काय, उष्णता देते. जो रिॲक्शन मध्ये उष्णता देऊन राहिला त्याला आपण उष्मदाही म्हणतो. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, जिथे हीट तयार होते. म्हणजे एका पदार्थामध्ये दुसरा पदार्थ टाका तुम्ही, तर त्याचं जे भांड आहे ना ते आपोआप गरम होते, त्याला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. यामध्ये द्रावणाचे तापमान वाढते. जसं कॉस्टिक सोडा पाण्यामध्ये विरघळतो, त्याने जेव्हा पाण्यामध्ये टाकलं जातं तेव्हा त्याचं तापमान गरम होते, म्हणजे ते पदार्थ गरम होतो. याच्या उलट आहे उष्मग्राही, ज्याला रिॲक्शनसाठी उष्णता पाहिजे असते, त्याला गरम करावं लागते, उष्णता तो ग्रहण करतो, त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे. या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते. या प्रकारात द्रावणाचे तापमान घटते. म्हणजे एका पदार्थामध्ये दुसरा पदार्थ टाका तुम्ही, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट पाण्यामध्ये टाका तुम्ही, ते भांड थंड होऊन जाते. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारला होता सेशन 2012 मध्ये, की आपण ताप आला की पाण्याची एक आपला रुमाल घेतो, रुमाल थोडी ओली करतो थंड पाण्याने आणि ते मग डोक्यावरती ठेवतो, ताप कमी झाला पाहिजे म्हणून. परंतु मिठाच्या पाण्यामध्ये त्याला ओली करावं लागतं आपल्याला. ते मिठाचं पाणी का बरं करतो आपण, कारण मीठ ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस ते काय करते, उष्णता ग्रहण करते. म्हणजे आजूबाजूची वातावरणातली उष्णता त्याला गरम, ते रिॲक्शन करण्यासाठी त्याला शोषून घ्यावी लागते. मग जर का आपण ते खारट पाण्याची पट्टी डोक्यावरती ठेवली तर डोक्याची जी उष्णता आहे तर ती खारट पाणी शोषून घेते. त्याच्यामुळे खारट पाण्याची पट्टी डोक्यावरती ठेवायला पाहिजे, असं असते, रिॲक्शन असते. ठीक आहे. तर बघा, व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडाऐवजी मिठाच्या पाण्याची कापडाची घडी वापरतात. का बरं, कारण मीठ आणि पाणी काय आहे, उष्मग्राही रिॲक्शन आहे, ग्रहण करणारी रिॲक्शन आहे. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन बरोबर. ठीक आहे. राज्यसेवा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न पहा. हा कोणता प्रश्न आहे, बटाटा. हा प्रश्न काही रिलेव्हंट नाहीये, रिॲक्शनचा आहे ना, त्याच्यामुळे पहा. बटाटा चिप्स उत्पादक म्हणजे चिप्सचे जे पॉकेट वगैरे असतात, चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू टाकतात. म्हणजे चिप्सचे पॉकेट बघा, 10 रुपयाचं चिप्सचं पॉकेट असते, फुगून असते पूर्ण, फोडायला गेलं की फक्त 2-4 चिप्स येतात त्याच्यामध्ये, बाकी सगळी हवा असते. ती हवा कोणती आहे, नायट्रोजन असते. का बरं नायट्रोजन, कारण नायट्रोजन ही अशी गॅस आहे जी कोणासोबत रिॲक्शन करत नाही. ज्या प्रकारे ऑक्सिजन पटकन रिॲक्शन करते, लोखंडासोबत रिॲक्शन करून लोखंडाला जमवून टाकते, नायट्रोजन अशी करत नाही. नायट्रोजन, आता जर का आपण त्या
चिप्सच्या पुड्यामध्ये जर का साधी हवा टाकली तर साध्या हवेमध्ये ऑक्सिजन पण असतो, नायट्रोजन तर असतोच, परंतु ऑक्सिजन पण असतो. आणि ऑक्सिजन काय करतो, कोणत्याही पदार्थाचं ऑक्सिडाईज करून टाकतो, त्याला ऑक्सिडाईज करणे. तर ज्या प्रकारे तुम्ही तेलकट पदार्थ बघा, काही दिवसानंतर 5-6 दिवसानंतर त्याच्यामधून असं खराब वास येतो, म्हणजे एक प्रकारे त्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ऑक्सिडेशन झालं म्हणजे एक प्रकारे तो खराब झाला. लोखंडाचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे लोखंड खराब झालं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला बाळ असतो, एकदम ताजं जवान, परंतु हळूहळू जसं मोठं होत जातो, म्हातारपणाकडे येत जातो, तर आपले पूर्ण चेहरा, आपले स्किन सगळे कमजोर होऊन जाते, सगळे सुरकुत्या वगैरे येतात. सुरकुत्या येतात म्हणजे ऑक्सिडाईज झालेली आहे आपली स्किन. ठीक आहे, ऑक्सिडेशन झालं म्हणजे एक प्रकारे त्याचं मरण सुरू झालं. ठीक आहे, असं त्याला लक्षात ठेवा. परंतु नायट्रोजन काय करते, नायट्रोजन रिएक्शन करत नाही. त्याच्यामुळे आपण या चिप्सच्या पॉकेटमध्ये वगैरे नायट्रोजन गॅस वापरतो. हायड्रोजन गॅस वापरतो का नाही, कार्बन डायऑक्साईड वापरतो का नाही, सल्फर डायऑक्साईड वापरतो का नाही, नायट्रोजन. ठीक आहे, लक्षात असू द्या. आता ऑक्सिडेशन रिएक्शन, आता हा जो टॉपिक आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आजच्या पुरते एवढंच. ठीक आहे, धन्यवाद.